धुळे जिल्ह्यात पाऊस लांबणीवर गेल्याने पेरण्या देखील खोळंबल्या होत्या. काल आलेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होता, पण काही ठिकाणी पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आपल्या सोबत ज्या भागात जोरदार पाऊस झाले ते भागातील काही शेतकरी आपल्या सोबत आहेत. दादा, काय सांगाल? काल जोरदार पाऊस झाला आणि आपल्या पेरण्या सुरू केल्या. नमस्कार साहेब. सर, विठू माऊलीच्या चरणी मी पहिले प्रार्थना करतो. तर कालचा पाऊस आता सर्व शेतकरी समाधानकारक आहेत, परंतु हाच पाऊस 20 दिवस अगोदर पाहिजे होता सर. कारण की आमच्या जातोडा, बोरगाव, पूर्ण परिसरामध्ये पेरणी झालेली आहे. ही दुबार पेरणी आली मकाची. आम्ही जवळजवळ 15 जूनला मका लावला होता, तर तो मका 70% उगवला आणि फक्त 30% दिसतोय. म्हणून आज पाऊस उशिरा लेट झाल्याने शेतकऱ्यांना खूप संकट आलेलं आहे मोठं. पूर्ण बियाणं नवीन लागणार आहे, खत नवीन लागणार आहे, लेबर नवीन लागणार आहे. तर आज जी परिस्थिती आहे सर, ते दुसऱ्यांदा मला मका लागवायची वेळ आलेली आहे. बियाणं आणि खताचे काही भाव रेट वाढले आहेत का? हो, खताचे खूपच भाव वाढलेत सर. 10-26 ही पहिले 1300 ते 1400 होती, आज 2200 रुपये किंमत झालेली आहे. पोटॅश ही 1300 रुपये होती, आज 2200 पोटॅश मिळते. सर्व रासायनिक खतांचे भाव खूपच गगनाला पोचलेले आहेत. आणि जो शेतीमालाचा भाव आहे सर, तोच आहे. आणि मजुरी, खत सर्व हे शेतकऱ्यांना ना परवडण्यासारखं झालेलं आहे. परंतु शेती ही आपल्याला मायबाप आहे, म्हणून शेती सोडावी लागणार नाही, म्हणून शेती आपल्याला करावीच लागणार आहे. धुळे जिल्ह्यात दमदार पावसाची अपेक्षा आजही शेतकरी करतायत. ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे. लागवड करा विचार एकच वस्तू खास का बरं काय नवर लावी चाव येत नाही. काही नाही, ते हिंदू बहीण अंतरी मोठे वजन बापून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.